इथे बासुदी नाहीये. यस, क्या बात आहे. हर्षल मात्रे तुफान पिंपळचे तुफान गोलंदाज आहेत आणि त्यांनी चांगलं पारितोषिक या सामन्यातून लावले आहे. कुठली हॅट्रिक मारा 500 रुपये. अल्पेश गायकवाड पैसे घ्या, दादांकडून पैसे घेऊन ठेवा. चौकार, षटकार, विकेट, 500 रुपयाचं कॅश प्राइज. हर्षल भाऊ एक देऊन ठेवा 500 रुपये. 1000 रुपये द्या नाही तर. हा यस यस, धन्यवाद. हॅट्रिक झाली तर तुमचे पैसे खेळाडूला, नाही झाली तर तुमचे तुम्हाला परत कमिटीला. चालेल, चला. संतोष मालेने सांगितलेत नाही राहू द्या, नाही देऊ, तुमच्याकडे परत देऊ बस. चला चला, दोन्ही संघाचे 12वे या लगेच. तुफान पिंपलास 40+. माईक 3 ओव्हरचा सामना आहे. यानंतर बघा 2:46 झाली आहेत. पॉवर प्ले नसणार आहे कारण की दुसऱ्या फेरीचे सामन्यात आपण वेळे अभावी 3 ओव्हरचे खेळत आहोत. वेलकम डॉक्टर संदीपजी भोईर, कालीराम पाटील असतील, छत्रपतीजी नागावकर, प्रकाश माली, दीपक म्हात्रे, संदीप म्हस्के, किशोर पाटील, किशोर ज्युनियर आणि किशोर सिनियर, तसे जगदीश म्हात्रे, शिवा म्हात्रे, हर्षल म्हात्रे, संतोष माली, घनश्यामजी भोईर आणि संपूर्ण कुणाल पाटील असतील. संपूर्ण तुफान पिंपळास 40+, सर्वांचं सरस स्वागत करतोय. नक्कीच आमचे आचारी जाम भारी, संदीपजी मस्के, बालू मस्के, अनिल भोईर. इथे पहिल्या चेंडूवर बंद्रामूर्ती काल्हेर संघासाठी हा चौकार आले राजन डी च्या बॅट मधून. नाना गोंडलीवर पहिला वार झालेला आहे. बघूया पलटवार नाना गोंडलीकडून पाहायला मिळेल का. बघूया षटकातील पुढचा चेंडू. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसरा चेंडू देखील नारायण सर यांच्याकडे डीप मिड विकेट रिझनला सरसावतोय. एक सिंगल धाव, सिंगल 2 चेंडूमध्ये 5. नानू सुतार यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आहेत. अगदी आपण जर ऑन साईडला पाहिलं तर भगवान भोईर, नारायण पाटील, शरद हलके आणि रामदास हलके अगदी लॉंग ऑफला. इथे योगेश पाटीलनं चेंडूला हलक्या हातानं गली क्षेत्रामध्ये ढकलून दिलाय. राहुल हलके तिथे उपस्थित. एका धावीने योगेशनं आपला अकाउंट ओपन केले. संघाची टोटल 3 चेंडू 6 धावा. हा फुलटॉस घेतलाय, फटका फसलाय. भगवान भोईर चांगला प्रयत्न, वा, वेल जॅज कॅच, रनिंग झेल आणि पहिला गडी बाद.
आणि त्यांना चांगली साथ त्यांच्या सहकारी खेळाडूंनी दिलेली आहे. पहिल्या चेंडूवर चौकार आला होता. इथे हा चेंडू पुल अँड पॉवरफुल, वंडरफुल, सक्सेसफुल षटकार. एक षटकार टोकला आता. नक्की शैलेशनं एक डॉट जरूर केला, मात्र योगेशनं काहीतरी कानमंत्र दिला आणि ती सूचना त्यांच्या कानापर्यंत पोचलेली आहे, हृदयापर्यंत पोचलेली आहे. षटकार टोकलाय काशीनाथला. आता धावसंख्या 15. बघूया, चांगली स्पर्धा, अतिशय चांगली स्पर्धा. गेले 3 दिवस सर्व संघांनी चांगलं सहकार्य केलं. संपूर्ण तुफान पिंपळास संघाच्या खेळाडूंची चांगलं सहकार्य आणि त्याच्याच मुले ही स्पर्धा अगदी यशस्वीरित्या पुढे चाललेली आहे. ग्रामपंचायत पिंपळचे देखील आपण विशेष आभार मानूया. हा फटका पुन्हा एकदा उडवलाय आणि चेंडू चाललाय सीमापार. षटकार. बघा, 2 मध्ये 2 मारल्यात हर्षल म्हात्रे. एक बाकी आहे. कुठली हॅट्रिक मारा आणि 500 रुपये. शैलेश म्हात्रे, संधी आहे. 5000 नाही, 500 दिल्यात. जे दिलेत ते आम्ही बोलू. शेवटचा नक्कीच इथे अगदी आपण पाहिलं तर 18 चेंडूंच्या खेळामध्ये पहिल्या 6 मध्ये 9 आणि पहिल्या 2 चेंडूमध्ये 1 विकेट डॉट आणि त्यानंतर 2 षटकार. काशीनाथ, चांगला चेंडू. इथे बघूया, एक सिंगल धाव घेता आली असती, मात्र इथे शैलेशनं नकार दिलाय. एक धाव ही खूप महत्वाची आहे. नक्कीच इथे एक धाव जर समोरच्या आपण बोलतो तर समोरच्याला 2 धावा बनवाव्या लागतात. इथे एक धाव का घेतली नाहीये? योगेशकडे देखील मोठे फटके मारण्याची ताकद आहे. डॉट बॉल. शेवटचा एक चेंडू. काशीनाथनं आतापर्यंत 5 चेंडू फेकल्यात, 2 षटकार, 2 डॉट, 1 विकेट, 12 धावा खर्च केलेत. आणि हा शॉर्ट पिच चेंडू. शैलेशनं एक धाव का घेतली नव्हती याचं उत्तर दिलंय काशीनाथला. पहिल्या ओव्हरमध्ये 9 आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये 2 चेंडू डॉट आणि 1 विकेट घेऊन देखील 18 धावा दिलेत आणि अगदी 3 षटकार हे शैलेश म्हात्रेने ठोकलेत. धावसंख्या 27. चांगली टोटल. अजूनही 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि गोलंदाजीसाठी राहुल हलके या आधीच्या सामन्यातील सामनावीर खेळाडू. बघूया, 6 चेंडू आहेत. स्ट्राइकला योगेश पाटील असेल, नॉन स्ट्राइकला शैलेश म्हात्रे. 5 चेंडू मध्ये 18 वर खेळतोय, 27 धावा. बघूया, शेवटची ओव्हर राहुल हलकेच्या बाजूने राहील की फलंदाजी करणारा फलंदाज योगेश पाटील. 27 धावा. 3 ओव्हरचा सामना आहे. 2 ओव्हरमध्ये 27. 13.50च्या सरासरीनं एक चांगल्या टोटलकडे बंद्रा मारुती काल्हेर संघ आपण पाहतोय.
वरची टीम कोण जिंकल तो आहे ना सारंगाव. पहिला चेंडू अतिशय चांगला टाकलेला आहे. सबमरीन डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. चेंडू पडल्यानंतर काहीसा खाली राहिला होता. योगेश पाटीलच्या बॅटच्या पट्ट्यात हा चेंडू आला नव्हता. डॉट बॉलने सुरुवात केली राहुल हलकेनं. शेवटचे 5 चेंडू. हा फुलटॉस खराब चेंडू आणि फुलटॉस वर फुल टोल वसूल. षटकार. मात्र सर घ्या चेंडू घ्या. चला सामना सुरू ठेवा लगेच. 6 धावसंख्या आला बघा. मॅच बॉल आला. धावसंख्या 33. डबल 3. नवीनचा बॉक्स एक. 33 धावा. 14 चेंडू. 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि इथे योगेशनं एकाच धावेवर समाधान मानलाय. स्ट्राईक मात्र त्यांनी शैलेश म्हात्रेला ठेवलेली आहे. धावसंख्या 34. 34 धावा. 15 चेंडू मध्ये 34. पहिल्या ओव्हरमध्ये 9 नाना गोंडलीच्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये काशीनाथच्या 18 आणि राहुल हलकेच्या तिसऱ्या ओव्हरच्या 3 चेंडूमध्ये 7. आता शेवटच्या 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. हा चेंडू रिटर्न क्रीजच्या बाहेर. पंचांनी नोबॉलचा इशारा केलाय. एका धावीने बंदरामावरती कल्लेर संघ पोचलाय. 35. हा चेंडू फ्री हिट. उघडा डोले पहा नीट. फलंदाजासाठी हा चेंडू आहे फ्री हिट. आणि हा चेंडू पुन्हा एकदा वाईट. नक्कीच बघा शैलेश म्हात्रे राहुलच्या समोर आलेत आणि थोडासा दबाव घेतलाय. वेलकम पारुणाजी म्हात्रे आणि कल्पेशजी म्हस्के. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. पारुणाथ म्हात्रे विद्यमान सरपंच आहेत ग्रामपंचायत पिंपलास आणि कल्पेशजी म्हस्के समाजसेवक उद्योगपती ज्यांच्या सौभाग्यवती सुजाता कल्पेश म्हस्के विद्यमान उपसरपंच आहेत पिंपलास. आपलं देखील स्वागत. फ्री हिट कायम आहे. 3 चेंडू अजून राहुल हलकेचे या ओव्हरचे शिल्लक. फ्री हिट चेंडू अगदी कंट्रोल फुलचा फटका आपण पाहतोय. नारायण सर आहेत. केस नारायण सर कडून खूप कमी वेळा आपण असं क्षेत्ररक्षण पाहिलं. एक चांगला ऍक्टिव्ह खेळाडू आहेत. एक सिंगलला धावसंख्या 37. 37 धावा लागलेत. 16 चेंडूमध्ये 37. 2 चेंडू अजूनही शेष आहेत. एकात मोठा फटका चांगल्या टोटलकडे बंदरामावरती कल्लेरला आणि अगदी तो आवाज योगेशच्या कानामध्ये. चेंडूला पाठवले सीमापार. षटकार. क्या बात आहे. 17 चेंडू मध्ये 43. 3 ओव्हरचा सामना आहे आणि 4 ओव्हर पेक्षा जास्त धावा जणू काही इथे उभे केले आहेत. चांगली टोटल कल्लेर संघाची. इथे हा चेंडू चेक करावा लागेल. आउटसाइड लेग स्टंप आणि हा चेंडू आला वाईट.
पहिल्या सामन्यातून गोलंदाजीच्या बलावर या खेळाडूंना सामनावीर पारितोषिक घेतलं आहे. तो खेळाडू या मॅचमधून कुठेतरी खराब गोलंदाजी करतो. आतापर्यंत 2 वाईट 1 बिमार, 2 सिंगल, 2 षटकार, 1 डॉट. इथे अजून 1 वाईट. राहुलवर दबाव. आतापर्यंत आपण पाहिले तर राहुलनं 9 चेंडू फेकलेत, त्यामध्ये 4 अतिरिक्त, म्हणजे 1 चेंडूचा खेळ अजून शेष. धावा बनलेत 45. चांगली टोटल. राहुल हलकेच्या मनामध्ये काही दुसराच विचारमय सुरू आहे. 3 वाईट 1 नो असे 4 अतिरिक्त चेंडू टाकलेत राहुल हलकेनं. हा फटका बघूया आपण. शॉर्ट फाईन लेगला चेंडू सेफ लँड होतोय. 1 पूर्ण, दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव अपूर्ण. फलंदाज धावचीत बाद योगेश. बनवलेत 46 आणि विजयाचं लक्ष उभं ठेवलंय 47 धावांचं. 18 चेंडूमध्ये 47. बघूया, मोठी धावसंख्या आहे. मिलिंद भाऊसाहेब पाटील आपलं देखील स्वागत आहे. अमर स्पोर्ट कासनी संघाचे एक सहकारी खेळाडू आहेत आणि भिवंडी तहसीलदार मिलिंद भाऊसाहेब पाटील यांचं देखील या क्रीडानगरीमध्ये सहर्ष स्वागत. मिलिंद भाऊसाहेब आपण मान्यवर कक्षामध्ये या. नक्कीच एक चांगलं व्यक्तिमत्व. अठरा चेंडूमध्ये 47 लक्ष आहे. बघूया आमचे डीजे मॅन विकास पाटील यांच्याकडे जाऊया. जेव्हा प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल तेव्हा नक्कीच आपण या चालू सामन्याचं धावता समालोचन ऐकणार आहोत. विकास पाटील. इथे क्षेत्ररक्षण लावलं जाईल बंद्रा मारुती कल्लेर संघाकडून आणि नक्कीच फलंदाजीची जोडी रामदासजी शेळके आपण त्वरित तयार करायची आहे. आणि ऐकूया आपण सामन्याचं दुसरं सत्र माझे साथी समालोचक मनोज ठाकरे यांच्या माध्यमातून. धन्यवाद कालीराम सर. आपण पाहतोय 3 षटकांच्या समाप्तीनंतर अफलातून फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाली. योगेश असेल किंवा शैलेश असेल या दोघांच्या बॅटमधून मोठे फटके आपल्याला पाहायला मिळाले. त्या अनुषंगाने 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहिली तर 46 जमा केली आणि 47 धावांचं इथे मात्र टार्गेट ठेवलं गेलं. आपण जर पाहिलं तर आता मात्र अमर स्पोर्ट कासनी संघाला प्रति षटकामागे जवळ 16च्या सरासरीने धावा जमा कराव्या लागतील.
यस, कोणी जेवण करायचे बाकी असतील, खेळाडू असेल, प्रेक्षक वर्ग असेल तर आपण जेवण करून घ्यायचं आहे. अतिशय चांगली सोय जेवणाची उपलब्ध करून दिलेली आहे कमिटीच्या माध्यमातून. आणि आचार्य आमचे जामभारी बालू मस्के आणि त्यांच्या समेत संदीप मस्के यांच्या माध्यमातून एक चांगलं रुचकर जेवण आपल्याला पाहायला मिळतंय. तर निश्चितच पाहतोय आपण सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये नानू आणि भगवान. गोलंदाजीची धुरा दयानंद भंडारी. क्या बात आहे. पाहूया 16 ते 17 16 धावांची गरज आहे प्रति षटका मागे. 3 षटकांचा सामना. गोलंदाज तयार होतो गोलंदाजी मार्क वरती. पुढील चेंडू पहिल्या चेंडूला उडवला आहे. क्षेत्ररक्षक आहे दुरून येतोय. चांगला स्टॉप आपल्याला पाहायला मिळतो राजांच्या माध्यमातून. 2 धावा कंप्लीट केल्या जातात. रनिंग चांगली, क्षेत्ररक्षण चांगलं. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. अकाउंट ओपन केले जात आहे. 47 धावांचं लक्ष्य आहे. दोन्ही टीम अतिशय ताकदवार तुल्यबल्ले आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोघांचा संघर्ष संकनाद खूप चांगला पाहायला मिळतोय. कारण आपण पहिली फलंदाजी करत असताना मात्र राहुल यांना पूर्णपणे मोडीत काढलं होतं. पुढील चेंडू यावेळेस इनफिल्डच्या वरतून क्षेत्ररक्षक दुरून येतोय. क्या बात आहे. आज पूर्णपणे जागृत राहून सर्व गोष्टी कंप्लीट केल्या जात आहेत. बंदराबाद ते काल्हेर संघाच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण चांगलं होते, फलंदाजी चांगली होते, गोलंदाजीही चांगली होते. 4 धावा धापलकावरती. पुढील चेंडू हाताळण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाज होतो तयार. या वेळेस बॅचवरील कडा नो डाऊट फलंदाज बाद होईल जेलच्या स्वरूपात. करण्याच्या नादामध्ये आपण पाहिलं तर फलंदाज इथं बाद होते नानू. यावेळेस नारायण सर येतोय ज्याने मागच्या मॅचमध्ये एका हाती किल्ला लढवत ठेवला होता आणि चांगली धावसंख्या जमा केली होती आणि आपल्या संघाला विजयाच्या जवळ नेऊन ठेवलं होतं. आता या सामन्यामध्ये पाहूया एक मोठं टार्गेट आहे. मोठे टार्गेट चेस करत असताना आपली क्षमता, आपली ताकद, आपली चिकाटी, आपला संघर्ष कशा प्रकारे दर्शवतात हे पाहण्यासारखं राहील. नारायण सर पाहू शकता आपण फलंदाजी करत असताना यावेळेस सोडवला. इथेही पाहू शकता मिस टाइम जरूर झालेला आहे आणि इथं मात्र अचूकरित्या झेल कलेक्ट केला जातोय. अजून एक फलंदाज झेलच्या स्वरूपात होतोय बाद. आतापर्यंत विकेट हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळाली नाही आहे. चौकारांची हॅट्रिक पाहायला मिळाली. पुढील चेंडू या वेळेस हॅट्रिक बचावली आहे. एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. थ्रो झालेला आहे आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. 2 धावेने 6 या अंकावरती धावफलक जाऊन पोचलं गेलं आहे. ज्या अनुषंगाने धावा जमा करणं गरजेचं होतं तसा काय फटका आपल्याला पाहायला मिळत नाही आहे. बिग हिट. धावसंख्या स्थिर आहे 6.
16च्या सरासरीने धावफलकावरती जमा करायच्या आहेत. आतापर्यंत आपण पाहिलं तर 5 चेंडूंचा खेळ झालेला आहे आणि फक्त धावसंख्या 6 या अंकावरती आहे. या चेंडूवरती जर एक मोठा फटका आला नाही आहे तर कठीण परिस्थितीमध्ये आणि पराजयाच्या छायेमध्ये सापडू शकतोय कासनी संघ. आणि तो मोठा फटका आला का? अधिक उंची आहे, लांबी गाठेल का? नाही. अचूकरित्या जेल इथं मात्र संपादन केलं जात आहे. फलंदाज फेल ठरतोय जेलच्या स्वरूपात. दया भंडारी यांच्या माध्यमातून क्या बात आहे. आपण जर पाहिले तर काही गोलंदाजांनी खूप चांगली गोलंदाजी केली. दया भंडारी असेल, त्यांनी आताच संपन्न केली 3 गडी बाद केले, 6 धावा खर्च केल्या एका ओव्हरच्या कोट्यामध्ये. मागील मॅचमध्ये राहुल हलके यांनी सुद्धा चांगली गोलंदाजी केली होती, 1 धाव खर्च करत 1 गडी बाद केला होता. त्या अगोदर भिरू याने आपण पाहिलं तर 1 धाव देऊन 1 गडी बाद केलं होतं आणि त्याच्या अगोदर संदीप याने एक चांगली गोलंदाजी केली होती, 2 धावा देऊन 2 गडी बाद केले होते. आणि अंकुश ओली संघाच्या माध्यमातून खेळत असताना तिथं मात्र आपण पाहिलं तर 3 धावा देऊन 2 गडी बाद केले होते. या स्पर्धेतील या गोलंदाजाने एक चांगलीशी कामगिरी केली पाहायला मिळते. सर्वाधिक धावांचा जो रेकॉर्ड आहे वैयक्तिक तर मंगेश भोईर यांच्या नावे. सन्मान्य संजयजी कोहली साहेब, आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. सन्मान्य संजयजी कोहली साहेब, आपणास विनंती आहे की आपण या क्रीडा मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. आपली जागा प्रेक्षकात नसून तर या मंचावरती आहे. वेलकम, मोस्ट वेलकम सर. राजंडी इथं मात्र 42 धावांचं 42 धावांचं इथं टार्गेट असेल. 6 धावा धावफलकावरती जमा झालेल्या आहेत, म्हणजे 47 धावांचं टार्गेट आहे, म्हणजे 41 धावांची अजूनही गरज आहे. 41 धावा 12 चेंडूंमध्ये बनावाव्या लागतील. याच्यासाठी तुम्हाला हवाई हल्ला, हवाई सफर करावा लागेल. या वेळेस चांगला फटका आहे, समोरच्या दिशेने खेळलेला आहे, 1 धाव कंप्लीट केलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? परंतु नाही. शरद यांनाही मोठे फटके खेळणं गरजेचं. जे विजयाचं अंतर आहे ते तरी कमी करता येईल का हे पाहण्यासारखं राहील. राजंडी गोलंदाजी मार्कवरती. पाहूया पुढील चेंडू. इथं मात्र अप्रतिम चेंडू हाताला जातोय. क्या बात आहे. या चालू हंगामामध्ये कुठल्याही कपला अजून हात घातलेला नाहीये भद्रावती काल्हेर या संघाने. पाहूया आज संधी आहे, संधीला पुढे केस मागत टक्कल असते, तर संधीचा पुरेपूर फायदा घेतला जातो का हे पाहण्यासारखं राहील. पुढील चेंडू या वेळेस ऑन साईडला खेळून काढलेला आहे. मोठा फटका लागत नाही आहे. ज्या फटक्यांची अपेक्षा केली जाते तो फटका इथं सादरीकरण होत नाही आहे. भलं मोठं आव्हान 47 धावांचं, त्याची पूर्तता करत असताना कुठेतरी धावसंख्या कमी लागली जाते प्रत्येक ओव्हरमध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये तर अफलातून गोलंदाजी दया भंडारी यांच्या माध्यमातून 3 गडी बाद केले आणि 6 धावा खर्च केल्या. या वेळेस सोडवण्याचा इथं जरूर प्रयत्न होता. इथे पाहू शकता एकेरी दुहेरी धावसंख्येने काम बनणार नाही आहे. तुम्हाला बिगिट हवाई सफर खेळावं लागेल, परंतु इथं मात्र तसं चित्र दिसत नाही आहे. धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती अजूनही एकेरी अंकामध्ये 9व्या अंकावरती 47 धावांचं आव्हान आहे. आता मात्र आपण पाहिलं तर 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पुढील चेंडू स्क्वेअर मारा आहे, वाईट चेंडू हाताला गेला. आज आपण पाहिलं तर जानमान सरवलीपाडा या संघाने तब्बल 12 चेंडू वाईटच्या स्वरूपात हाताळले होते. हा एक रेकॉर्ड जणू काय आहे आजच्या या स्पर्धेमध्ये. पुढील चेंडू या वेळेस क्या बात आहे, खोलवर टप्प्याचा चेंडू पाहायला मिळाला होता. तेच तर्रार वाईट यॉर्कर
निर्धाव ज्योतिष सांगता राजंटी ऑन फायर. गोलंदाजी खूप चांगली. शेवटचा चेंडू आहे या ओव्हरमधील या षटकातील. यावेळेस खेळून काढलेला आहे कार्पेटच्या साहाय्याने. लेग साईडला ट्रॅव्हल्स होतोय. एक धाव कंप्लीट केली जाते. एक धावावरती समाधान. 2 षटकांचा इथं मात्र खेळ संपन्न होते. धावसंख्या पाहतोय आपण धावफलकावरती 11. आता मात्र जर आपण विचार केला ना तर विजयाच्या समीकरणासाठी 6 चेंडू आणि पाहूया किती धावा बाकी आहेत. 36 म्हणजेच प्रत्येक चेंडू मागे आपण जर पाहिला तर षटकार लगावणं जरुरी आहे. मिथुन तयार होते गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस स्क्वेअर मारा पाहायला मिळते. फाईटच्या स्वरूपाने ही धाव दिली जाते. पुढील चेंडू अजून एक खराब चेंडू. इथं मात्र नो बॉलचा इशारा दिलेला आहे. एकही चेंडू टाकून झालेला नाही. 2 धावा बहाल केल्या जात आहेत. आता मात्र आपण जर पाहिलं तर 34 धावांची गरज आहे. 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. कुठेतरी खराब लाईन लेंथ आपल्याला पाहायला मिळते. येणारा चेंडू हा फ्री हिट आहे. यावेळेस फ्री हिटचा चेंडू होता. खेळून काढलेला आहे. लेग साईडच्या रिजनमध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होत आहे. 2 धावा इथं कंप्लीट केल्या जात आहेत. या 2 धावेने स्कोर कार्ड आपण पाहू शकताय 15 धावा. जे धावांचं अंतर आहे ते कुठेतरी कमी करण्याचा प्रयत्न जरूर असेल अमर स्पोर्ट कासने संघाचा. कारण इथनं विजय मिळवणं खूप कठीण आणि परिश्रमाची बाब आहे. पुढील चेंडू कारण मोठा फटका लागत नाहीये. प्रयत्न जरूर चालू आहेत परंतु आशा निराशा पूर्णपणे पाहायला मिळते फलंदाजीमधून. अमर स्पोर्ट कासने संघाचे चाहते खूप निराश असतील या कामगिरीतून. गोलंदाजी खराब झाली त्याच जोरावरती इथं फलंदाजी व्हायला हवी होती तशी ही झाली नाही आहे. यावेळेस उडवला जरूर आहे. इथं मात्र चेंडू जाईल सीमा पार. येईल चौकार. आता मात्र आपण जर पाहिले तर या ओव्हर तिला 4 चेंडू टाकून झालेले आहेत. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे.
एक औपचारिकता मी तर म्हणेन या खेळाची पूर्ण करण्याच्या तयारीमध्ये. पुढील चेंडू या वेळेसी उडवलाय परंतु कुठल्या प्रकारचा धाव घेण्याचा प्रयत्न नाही. शेवटचा अंतिम चेंडू सारंगाव आपण तयार राहायचं आहे. टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहायचं आहे सारंगाव. तसेच कालेर संघानायक आपण या टॉस बॉक्स मध्ये लगेच आपण नाणेफेक केली जाय. कासने संघ आपण जेवण करून घ्यायचं आहे. जेवणाची व्यवस्था केलेली आहे तर आपण लगेच जाऊन जेवण करून घ्यायचं आहे. तर दोन्ही संघांना विनंती आहे पण टॉस बॉक्स मध्ये लगेच यायचं आहे. जयनमान सारंगाव बंदराप्रती काल्हेर आजच्या दिवसातील एक महत्त्वपूर्ण लढत आपल्याला पाहायला मिळेल.